राशन कार्ड धारकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 अंतर्गत एप्रिल 2026, मे 2026, जून 2026 या कालावधीसाठी 3 महिन्यांचं धान्य एकाच वेळी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे राशन एप्रिल 2026 पासून वितरणासाठी सुरू होणार आहे आणि अनेक ठिकाणी ते एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दिलं जाऊ शकतं. या निर्णयामागचं मुख्य कारण म्हणजे धान्य साठा, स्टॉक, व्यवस्थापन आणि वितरण प्रक्रिया अधिक प्रभावी करणं. सरकारकडे सध्या पुरेसा धान्यसाठा उपलब्ध आहे आणि तो वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा वन टाइम डिस्ट्रीब्युशन प्लॅन लागू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत तांदूळ, गहू आणि इतर आवश्यक वस्तू पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या रेशन कार्डनुसार दिल्या जाणार आहेत. राज्य सरकारांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत की हे वितरण एप्रिल महिन्यातच सुरू करून वेळेत पूर्ण करावं. म्हणून मित्रांनो, एप्रिल 2026 पासून पुढचा रेशन दुकानात 3 महिन्यांचं धान्य वन टाइम मिळणार आहे. म्हणून वेळेवर जाऊन तुमचा हक्काचा शिधा नक्की घ्या. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.